सूक्ष्म ओबीसींच्या या आंदोलनाला आज माईसाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेली आहे आणि पाठिंबा सुद्धा दर्शवलेला आहे। खरं तर वंचित बहुजन आघाडीकडनं सूक्ष्म ओबीसींना पाठिंबा देण्याची ही वेळ आहे आणि माईसाहेब या ठिकाणी आल्यात। आपल्यासोबत माईसाहेब आहेत। माई, काय म्हणाल, सूक्ष्म ओबीसींना ही आंदोलन करायची वेळ आली? मला असं वाटतं की हे इथल्या आत्तापर्यंतच्या सरकारचंच एक अपयश आहे की कुठल्याही एका छोट्या समूहाला स्वतःच्या विकासाच्या संधींसाठी आंदोलन करावं लागतं। याच्याबद्दल विस्तृत भूमिका वंचित बहुजन आघाडीने कायमच मांडलेली आहे की जे जे वंचित समूह आहेत त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या हक्कांना प्राधान्य मिळावं ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका राहिलेली आहे। आणि अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही बघाल तर मायक्रो ओबीसींची संख्या ही तशा अर्थाने स्वतःच्या ताकदीवर ती निवडणुका लढण्याची शक्यता नसताना सुद्धा आम्ही आतापर्यंत कोळी असेल, बारी असेल, तेली असेल, भोई असेल या वेगवेगळ्या समाजांना जिल्हा परिषदेमध्ये सत्ता देण्यामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे आणि फुले आंबेडकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। माझी सगळ्या एक 12 बलुतेदार संघटना असतील किंवा मायक्रो ओबीसी संघटना असतील की त्यांना विनंती आहे की त्यांना जर त्यांचे हक्क मिळवायचे असतील तर तुम्हाला राजकीयदृष्ट्या सजग व्हावं लागेल, संघटित व्हावं लागेल आणि नुसतं संघटित होऊन जर आपण प्रस्थापित पक्षांच्या मागेच आपली मतं आणि ताकद उभी करणार असलो तर कोणालाच न्याय मिळणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला इतर वंचित समूहांबरोबरच राजकीय वाटचाल करावी लागेल। त्यांच्या पाठीशी तुमची ताकद आणि तुमची ताकद त्यांची ताकद तुमच्या पाठीशी हे जेव्हा आपण गणित बसवू तेव्हाच खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याची शक्यता आहे। माई, 2017 साली रोहिणी आयोग स्थापन झाला। खरं तर ओबीसी मधल्या या सूक्ष्म घटकांसाठी सुरुवातीला 4 आठवड्यांचीच मुदत राष्ट्रपतींनी या आयोगाला दिली होती, परंतु आयोगाने 23 वेळा एक्सटेन्शन घेऊन 5 वर्षानंतर हा आयोगाला रिपोर्ट सादर केला। म्हणजे राष्ट्रपतींना जवळपास 21 जुलै 2023ला रिपोर्ट का सार्वजनिक करत नाही राष्ट्रपती किंवा सरकार हा आयोगाचा रिपोर्ट? एकूणच मला असं वाटतंय की हक्क आणि फॅक्ट समोर आणल्याच जात नाहीयेत। खऱ्या अर्थाने ओबीसींच्या प्रश्नाला न्याय देण्याची जर भारत सरकारची इच्छा असेल तर आतापर्यंत ओबीसींची जनगणना व्हायला हवी होती, कारण ह्यातले अनेक मुद्दे असे आहेत की जोपर्यंत ओबीसींची जनगणना होत नाही तोपर्यंत याची तड लागणार नाहीये। माझं असं म्हणणं आहे की ओबीसींची जनगणना झाली तर हे लक्षात येईल की मुळामध्ये 27% असलेलं आरक्षण सुद्धा हे अपुरं आरक्षण आहे आणि ते त्याच्यापेक्षा जास्ती मिळायला पाहिजे। एका बाजूला आरक्षणाचा खेळखोंडोबा करून ठेवायचा, त्याचबरोबर 2 वेगवेगळ्या बहुजन किंवा वंचित समूहांमध्ये लढाया लावायच्या, भांडणं लावायची आणि त्या भांडणामध्ये एक धर्माचा इश्यू करून तो सगळा समूह आपल्या पाठीशी आणायचा, हा जो खेळ आहे तो खेळ ओळखण्याची गरज आता सगळ्या ओबीसी समूहांची आहे। आपण आता आपल्या भाषणात म्हटलं काही घटक हे आरक्षणाकडे तुच्छतेने बघत होते, नेमकं काय म्हणायचं? मला असं वाटतं की एक कालखंड महाराष्ट्रातला असा होता की ज्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत आम्हाला त्याची गरज नाही ही एक खूप भाग धरलेला होता। त्या काळामध्ये वेलफेअर इकॉनॉमी पण होती। बाबासाहेबांनी जी काही संकल्पना मांडली होती त्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठीच भारत देशाच्या सरकारच्या योजना असाव्यात आणि त्यातनं शिक्षण, आरोग्य, रोजगाराची संधी, निधीची उपलब्धता या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यक होत्या। ते जसजसं संपत गेलं, इथलं खुली अर्थव्यवस्था आली आणि मिश्र अर्थव्यवस्था संपली, वेलफेअर इकॉनॉमी संपत गेली, त्यावेळेला ह्यातल्या अनेक प्रस्थापित समूहांना आरक्षणाची गरज निर्माण झाली। त्यामुळे जे समूह आरक्षणपूर्वी मागत नव्हते किंवा आरक्षण असलेल्या लोकांच्या बद्दल एक सरकारी जावं ह्या अतिशय तुच्छतेने शब्द वापरला जात होता, ते अनेक समूह आज त्यांच्या लक्षात आलेले आहे की विकासाचा मार्ग ह्याच दृष्टीने जातो आणि त्या दृष्टीने ते सजग होत आहेत। राज्यभरात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसींचा जो संघर्ष आता बघायला मिळतोय, त्यात आता हे सूक्ष्म ओबीसींचं आंदोलन कुठं चाललंय राज्य आणि काय म्हणाले याबाबत? माझी ह्या सगळ्याच्या बाबतीत वेगळी भूमिका आहे आणि ती थोडीशी माझी भूमिका अशी आहे की मुळामध्ये लोकांच्या विकासासाठी जी साधनं आहेत तीच अत्यंत अपुरी असल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा हा अधिकाधिक तीव्र होत चाललाय आणि पेटत चाललाय। मुळात प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या कुवतीनुसार शिक्षण, ज्याला ज्या अभ्यासक्रमाला जायचंय त्या अभ्यासक्रमाला त्याला जाता येणं, ते परवडता येणं, तिथे ॲडमिशन्स मिळणं, तसंच नोकरी उपलब्ध होणं, ह्या जर काही गोष्टी होत गेल्या तर आरक्षणाचा मुद्दा एवढा तीव्र होणार नाही। पण आत्ताचं सरकार ह्याच्याकडे लक्षच देत नाहीये। उदाहरणार्थ जगभर हे मान्य आहे की कुठल्याही देशाचा विकास व्हायचा हवा
असेल तर त्या देशाच्या बजेटपैकी 6% निधी हा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. तो आपल्याकडे 3% पण खर्च होत नाहीये. त्यामुळे आज जर शिक्षण हवं तर शिक्षण घेण्याची व्यवस्था निर्माण झाली, चांगल्या आरोग्याच्या दर्जेदार सुविधा निर्माण झाल्या, नोकरीची संधी निर्माण झाली, लोकांना स्वतःचे व्यवसाय करण्यासाठी पतपुरवठा झाला आणि तसंच पब्लिक सेक्टर म्हणजे ज्याला आपण सार्वजनिक क्षेत्र म्हणतो ते अबाधित राहिलं, तर यातले प्रश्न आता थोडेसे सोपे होत जातील. आरक्षणाच्या बाबतीत मला असं वाटतं की आरक्षणाची मागणी करतानाच आणि त्याला पूर्ण पाठिंबा देताना मुळात आरक्षण असणारं क्षेत्रच संपत चाललंय याच्याबद्दल खूप कमी लोक आवाज उठवत आहेत. आत्ता मोठ्या प्रमाणावरती गव्हर्नमेंटच्या सगळ्या खात्यांमध्ये कंत्राटी लोक नेमण्याचा एक फतवा काढला होता. जेव्हा सगळे विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि लोकांच्या लक्षात आलं की लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, हा 18 वर्षाचा बेरोजगार तरुण जर आपल्या विरोधात गेला तर आपली सत्ता जाईल, तेव्हा त्यांनी तो मागे घेतला. याचाच अर्थ जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद दाखवून देत नाही तोपर्यंत त्या प्रश्नांची धस लागणार नाहीये. आणि त्यामुळे माझी सगळ्या वंचित समूहांना, सगळ्या मायक्रो ओबीसीजना, 12 बलुतेदारांना माझी विनंती आहे की आरक्षणाच्या बाजूनी भांडणारे तुमच्यासारख्याच वंचित समूहांमध्ये वंचित जीवन जगणारे समूह ओळखा आणि त्यांच्याबरोबर वाटचाल करा. हाच एकमेव मार्ग आहे. तर नक्कीच रोहिणी आयोगातील सत्य हे समाजासमोर येऊ नये यासाठी सरकार रोहिणी आयोग हा दडवत असल्याचा गंभीर आरोप अंजलीताई आंबेडकरांनी केला आहे. कॅमेरामॅन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, पातुर्डा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.